नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच एका व्यक्तीच्या एक अत्यंत सुंदर अशा समाजोपयोगी कामाबद्दल एक पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती आवर्जून तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. पुण्यातल्या कल्याणी नगर या उच्चभ्रू भागामध्ये सखाराम नावाची व्यक्ती महानगरपालिकेची कचरा गाडी चालवायची. सखारामचं वय 50च्या आसपास. अंगावर निळा गणवेश, हातात ग्लोव्ज आणि चेहऱ्यावर मास्क. आता हे सखारामचं एक वैशिष्ट्य होतं बरं का. जेव्हा जेव्हा तो सोसायट्यांचा कचरा गोळा करायचा ना, तेव्हा तो ओला आणि सुका हा कचरा तर वेगळा करायचाच, पण जर त्याला कचऱ्यात एखादं जुनं पुस्तक किंवा अर्धवट लिहिलेली वही सापडली तर तो बाजूला ठेवायचा आणि एका वेगळ्या पिशवीत ठेवायचा. ती एका मोठ्या बंगल्यासमोर गाडी उभी होती. त्या बंगल्यात चिन्मय नावाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आपल्या जुन्या सेमिस्टरची पुस्तकं अगदी रद्दीत टाकायला आला होता. सखारामनं ती पुस्तकं उचलली आणि आपल्या शर्टानं पुसून ती पिशवीत ठेवली. चिन्मयनं हे पाहिलं आणि हसून म्हणाला, "काय काका, तुम्हाला वाचता येतं का? ओ, कशाला गोळा करताय तो कचरा? ती इंजिनिअरिंगची पुस्तकं आहेत, डोक्यावरून जातील. त्यापेक्षा भंगारात विका, 2 पैसे मिळतील चहा प्यायला." यावर सखारामनं काहीच उत्तर दिलं नाही, फक्त मान डोलावली आणि ती पुस्तकं जपून ठेवली. ते पाहिलं आणि चिन्मय पुन्हा म्हणाला, "अहो, जागा भरली की काय गाडीची? कचरा आणि ज्ञान एकाच पिशवीत? भारीच शौक आहे तुमचा." यावर शांतपणे सखाराम म्हणाला, "साहेब, ज्याला पोटाची भूक असते त्याला अन्नाची किंमत कळते, आणि ज्याला ज्ञानाची भूक असते तो त्याला अक्षराची किंमत कळते. ही तुमच्यासाठी रद्दी असेल, पण कोणासाठी तरी हे भविष्य आहे." सखाराम काय बोलला हे चिन्मयला काही कळलं नाही. तो नुसताच आपला हसून निघून गेला. 6 महिने उलटले. चिन्मयच्या कॉलेजची NSSची म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेची टीम एका ग्रामीण भागात कॅम्पसाठी गेली होती. ते गाव खूप मागासलेलं होतं. शाळा नव्हती तिथे, लाईटसुद्धा नव्हते. पण गावकऱ्यांनी सांगितलं की आमच्या गावात ना एक मोफत वाचनालय म्हणजे फ्री लायब्ररी आहे, जिथे आमची मुलं संध्याकाळी शिकायला जातात. चिन्मय आणि त्याचे मित्र कुतूहलानं ते वाचनालयात गेले. ते वाचनालय एका पत्र्याच्या शेडमध्ये होतं. आतलं दृश्य बघून चिन्मय थक्क झाला. तिथे लाकडी कपाटांमध्ये हजारो पुस्तकं अतिशय नीटसपणे लावलेली होती. त्यात कादंबऱ्या होत्या, विज्ञानाची पुस्तकं होती, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं होती, इंजिनिअरिंगची सुद्धा पुस्तकं होती. तिथे 50-60 गरीब मुलं ज्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते, ती मुलं त्या पुस्तकांमध्ये डोकं घालून अभ्यास करत होती. चिन्मयनं एका मुलाला विचारलं, "हे वाचनालय कोणाचं? सरकारचं आहे का?" तो मुलगा म्हणाला, "नाही दादा, हे आमचे सखाराम बाबा आहेत ना, त्यांनी बनवलं आहे. ते शहरात कचरा गाडीवर काम करतात. दर रविवारी ते गावी येतात आणि पोत्यात भरून पुस्तकं आणतात. ते म्हणतात, माझ्याकडे पैसे नाहीत शाळा बांधायला, पण रद्दीतून वाचनालय तर बनवू शकतो." चिन्मय हे ऐकून थक्कच झाला. सखाराम? तोच कचरा वेचणारा माणूस? तेवढ्यात सखाराम तिथे आला. त्यानं डोक्यावर एक पुस्तकांचा गठ्ठा घेतला होता. त्याच्या अंगावर तोच निळा मळका गणवेश होता. चिन्मयला बघून सखाराम हसला. "अरे साहेब, तुम्ही इथे? ओळखलं का मला? मी तोच तुमच्या बंगल्यासमोरचा कचरावाला." चिन्मयला आता काय बोलावं हे सुचेना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं सखारामच्या हातातलं ते पुस्तक पाहिलं. ते पुस्तक दुसरं तिसरं नसून चिन्मयनं जे कचरा म्हणून फेकून दिलेलं होतं तेच होतं. आणि सखारामला अडाणी म्हणून हिणवलं होतं तेच पुस्तक आज सखारामच्या हातात होतं. चिन्मय धावत गेला आणि त्यानं सखारामचे पाय धरले. "काका, माफ करा मला. मी तुम्हाला अडाणी समजलो, पण तुम्ही तर खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहात. मी इंजिनियर झालो, पण पुस्तकांची किंमत मला नाही कळली. तुम्ही त्या कचऱ्यातून सुद्धा सोनं शोधून या मुलांचं भविष्य घडवलंय. आज मला कळलं की शाळा इमारतींमुळे नाही तर माणसांमुळे मोठी होत असते." सखारामनं चिन्मयला उठवलं आणि म्हणाला, "साहेब, फक्त एक विनंती आहे. पुढच्या वेळी रद्दी विकताना ना विचार करा. ती रद्दी कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. मी नाही गेलो शाळेत, गरिबीमुळे शिकलो नाही, पण मला वाटतं की या मुलांनी तरी शिकावं. माझा हात कचऱ्यात असतो, पण या पोरांचं डोकं आकाशात असावं हेच स्वप्न आहे." त्या दिवशी चिन्मयनं शपथ घेतली.
तो परत पुण्यात आला. त्याने आपल्या कॉलेजमध्ये डोनेट अ बुक ही मोहीम सुरू केली. आज सखारामच्या या छोट्याशा वाचनालयात 10,000हून अधिक पुस्तकं आहे आणि ती सांभाळणारा तो कचरा गाडीचा चालक आज त्या गावकऱ्यांसाठी कुलगुरूपेक्षा कमी नाही आहे. श्रोते हो, या प्रसंगाचं, या गोष्टीचं तात्पर्य हेच की कोणाच्याही कामावरून त्याची बुद्धिमत्ता आणि दानट ठरवता कामा नये. एक कचरा वेचणारा माणूससुद्धा समाजासाठी विद्यापीठ उभं करू शकतो. ज्ञान हे पुस्तकात असतं, पण शहाणपण हे संस्कारात असतं. आणि हो, याबरोबरच आणखी एक आपल्याला संदेश देणारा हा प्रसंग आहे. तो म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील, मुलं आपले नवीन इयत्तांमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांची जुनी पुस्तकं गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.